मुख्यमंत्री कोकाटेंच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। कोकाटे धुळे दौऱ्यावर असताना विरोधक आक्रमक झालेत। कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर निदर्शनं केली जात आहेत। काळी झेंडे दाखवत कृषी मंत्री कोकाटेंचा जोरदार निषेध व्यक्त होतो। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता। ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला। पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। कोकाटे थांबलेल्या हॉटेल बाहेर निदर्शनं केली जात आहेत। काळे झेंडे दाखवत कृषी मंत्री कोकाटेंचा जोरदार निषेध व्यक्त होताना दिसतो। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा या मागणीकरता ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। हातात पोस्टर घेत काळे झेंडे दाखवत माणिकराव कोकाटे यांना विरोध दर्शवला जातोय। त्यांच्या विधानावर संताप व्यक्त होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर यांच्याकडून। विशाल, काय घडतंय धुळ्यात? लागवी रात्री उशिरा म्हणजे काय राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे धुळ्यात दाखल झाले होते आणि काही दोन्ही कार्यक्रम असल्यामुळे ते धुळ्यात आलेले होते। पण जसंही विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळालं की कोकाटे धुळ्यात आहे, ज्या ठिकाणी थांबले होते हॉटेल टॉप लाईनला, याच्या बाहेर सकाळपासूनच विरोधी पक्षाचे शिवसेना ठाकरे गटाचे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांनी जोरदार निदर्शने करत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। शेतकरी आधी संकटात सापडलेला असताना सभागृहामध्ये कोकाटे पत्त्याचा खेळ खेळत होते असे आरोप आणि अशा अनेक गोष्टी समोर आल्यानंतर आता राज्यभरात त्याचा तीव्र पडसाद पडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये देखील मोठा नाराजीचा सूर आहे आणि आज याचमुळे आंदोलन करण्यात आलेले टॉपलाईन हॉटेलच्या बाहेर। अगदी विशाल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।